नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र चित्र आहे. योग शुक्ल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 ते 10:52 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 तसा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:03 ते 3:38 आणि अमंगल काळ पहाटे 6:07 ते 7:42 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवीबरोबर लाभ योग करेल आणि शुक्राबरोबर केंद्र योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर आपले बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. चांगले काही उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची पूर्तता आजच्या दिवशी होऊ शकेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध उत्तम राहतील. काही चांगले लाभ होतील. मात्र थोडेसे खर्चसुद्धा होऊ शकते. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल आणि द्वितीयातील रवीबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहोत. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. मात्र आजच्या दिवशी थोडेफार घरात ज्या व्यक्ती असेल त्यांच्या संदर्भात काही खर्च वगैरे करावे लागतील. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकते. तुमची मानसिकता अतिशय निकोप दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. तुमच्याच राशीतील रवीबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. आजचा दिवस बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते हातावेगळे अगदी सहज करू शकाल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकते. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आज तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सगळे अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्र परिवारावर भेटीगाठी होऊ शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले छोटे मोठे विचार राहतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि दशमातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील. त्यामुळे थोडंसं स्ट्रेस जाणवेल. मानसिकतेवरती थोडंसं काम करणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवीशी हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि अष्टमातील शुक्राशी हा चंद्र केंद्र करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. याचप्रमाणे अडकलेली कामं सुद्धा मार्गी लागू शकते. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि अष्टमातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही कामं तुमची मार्गी लागतील. याचप्रमाणे काही छोटे मोठे आर्थिक लाभसुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमकी उडतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि सप्तमातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संपवतो. काही चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकते. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि षष्ठातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस थोडा महत्त्वपूर्ण राहील. छोटे मोठे काही लाभ मिळू शकतील. मात्र आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी मात्र करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 ऑगस्ट 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.